नमस्कार. सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधू उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि मागील 11 वर्षापासून आपल्या देशामध्ये माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचं एनडीएचं सरकार आहे. मागील 11 वर्षापासून जी विकास कामं आपल्या संपूर्ण देशात झाले आणि देश प्रगतीच्या याच्यावर वाटचालीच्या जगात आता आपला पहिल्या 5 मध्ये अनेक विषयांवर आपला क्रमांक येतो. आणि या संदर्भात मागील 11 वर्षात काय काय ठळक कामं झाली केंद्र सरकारच्या माध्यमातून हे सांगण्याकरता मला इथे पक्षाने जबाबदारी दिली. आणि मी सर्वप्रथम आपल्याला सगळे कामं मला माहीतच आहे, मला सगळं नवीन सांगायची गरज नाही, पण ठळक काही कामं आणि इतके कामं केलेले आहेत की एक तास ही मी जर बोलत गेलो तरी ते होणार नाही. पण ठळक काही काही कामं जे शॉर्टमध्ये तुम्हाला मी सांगतो. मला असं वाटतं की तुम्ही आज आणि उद्या आपल्या आपल्या माध्यमात न्यूजपेपरच्या माध्यमातून ते प्रसिद्धी त्याला निश्चितच प्रदान करणं आणि त्यानंतर आपलं माझं झाल्यानंतर आपण काही प्रश्न विचारू शकता. या संदर्भात काही प्रश्न विचारले तर जास्त चांगलं राहणार. तर मोदी सरकारच्या 11 वर्षाच्या भारत सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या 3 स्तंभावर आधारित विकसित भारत अमृतकाल सेवा, सुशासन, गरीब कल्याणचे मागील 11 वर्ष आणि या संदर्भात जवळपास 81 कोटीपेक्षा अधिक लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत रेशन देण्याचं काम केंद्र सरकारने केलेलं आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जवळपास 4 कोटीपेक्षा अधिक घरे या योजनेच्या अंतर्गत बांधण्यात आलेले आहे. हर घर जल, हर नल से जल या नळजोड नळजोड अंतर्गत 15 कोटीपेक्षा अधिक ग्रामीण घरांना या योजनेसोबत जोडण्यात आलेलं आहे. 51 कोटीपेक्षा अधिक लोकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण देण्यात आलेलं आहे. 68 लाखांहून अधिक फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वाधीन योजनेअंतर्गत वितरण कर्ज देण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता 2013-14 ते 2025-26 दरम्यान कडधान्य आणि तेल बियांसाठी किमान आधारभूत किंवा MSP जवळपास 7,350% आणि 1500% वाढ. भात व गहू याच्यात MSP अनुक्रमांक 2669 आणि 2425 प्रति क्विंटल पर्यंत वाढलेली आहे. अन्न प्रक्रिया क्षमतेत 12 लाख टनावरून 242 लाख टनापर्यंत वाढ करण्यात आलेली आहे. अन्न निर्यात जवळपास 4.5 अब्जावरून डॉलरपासून 9.3 अब्जापर्यंत वाढलेली आहे. 2013-14 ते 2024-25 पर्यंतचे हे आकडे आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000ची मदत केंद्र सरकार देत असते. त्यामध्ये आतापर्यंत जवळपास 3.7 लाख कोटी रुपयांचं वाटप आतापर्यंत करण्यात आलेलं आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जवळपास 1.65 लाख कोटीपेक्षा अधिक विमाचे दावे निकाली काढण्यात आलेला आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे 7 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 10 लाख कोटीचं कर्ज सहाय्य आतापर्यंत देण्यात आलेलं आहे. मेगा फूड पार्कची संख्या 2014 मध्ये 3 वरून 2024 मध्ये 24 पर्यंत करण्यात आलेली आहे. नारी शक्तीसाठी केंद्र सरकारचं म्हणजे लोकसभा आणि विधानसभा विधिमंडळामध्ये महिलांसाठी 33% आरक्षण हा आपण सुनिश्चित केलेला आहे. महिलांसाठी नॅशनल डिफेन्स अकॅडमी प्रवेश करण्यात आल्याचा मार्ग मोकळा केलेला आहे. मातृत्व रजा 12 आठवड्यावरून 26 आठवडे वाढवली आहे. प्रधानमंत्री मातृवंदन योजनेअंतर्गत 3.9 कोटीपेक्षा अधिक गरोदर महिलांना 18,593 कोटीची आर्थिक सहाय्य दिलेली आहे. ट्रिपल तलाक जो कायदा आहे त्यामुळे मुस्लिम महिलांनाही न्याय देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालं आहे. कोविड लॉकडाऊन दरम्यान 20 कोटीपेक्षा अधिक महिलांसाठी थेट रोख मदत त्यांना देण्यात आलेली आहे. मागासवर्गीयांसाठी अनेक योजना
केंद्र सरकारने दिलेल्या त्यात 12.75 लाख पर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलेलं आहे. UPI वापरण्यामुळे 46 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना आणि 6.5 कोटी व्यापाऱ्यांना त्यात मदत झालेली आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत 300 युनिट मोफत वीज देण्यात आलं आहे. मुद्रा योजनेअंतर्गत 32 लाख कोटी रुपयाचा कर्ज 52 कोटीपेक्षा अधिक लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेला आहे. मेट्रो सेवा ही 2014 मध्ये 5 शहरांवर होती. 2025 पर्यंत ही 23 शहरांपर्यंत आलेली आहे. भारताच्या अमृत पिढीला सशक्त बनवण्याच्या संदर्भात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मुळे भारताचे शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जा झालेला आहे. 2014 ते 24 दरम्यान 15 एम्स 1,09,963 वैद्यकीय प्रवेशासंदर्भात जागा या 4 ITI 8 IIM आणि 490 विद्यापीठांची निर्मिती करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री श्री योजनेअंतर्गत 14,500 शाळांचं आधुनिकीकरण करण्यात आलेलं आहे. स्टार्टअप इंडिया अंतर्गत 1.6 लाखाहून अधिक स्टार्टअपांना 17.6 लाख रोजगार निर्माण केलेला आहे. 2024 मध्ये 119 युनिव्हर्सिटीज भारत जगातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्टार्टअप इकोसिस्टीम बनलेली आहे. खेलो इंडिया अंतर्गत 1048 केंद्रामार्फत तळागाळातील क्रीडा प्रतिभाचे विकास झालेला आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 55 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना 5 लाखाच्या वार्षिक मोफत उपचार, ज्यामध्ये 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. 220 कोटीपेक्षा अधिक कोविड लसी मोफत दिल्या. हा जगातला सर्वात मोठा कार्यक्षम लसीकरण मोहीम राबवली गेलेली आहे. भारतात आता 23 एम्स आणि 2045 वैद्यकीय महाविद्यालय, 16,000हून अधिक जन आरोग्य औषधी केंद्रांमधून परवडणाऱ्या औषधाची सुविधा, ज्यामुळे 38,000 कोटीची बचत झालेली आहे. मिशन इंद्रधनुष अंतर्गत 5.4 कोटी बालक आणि 1.3 कोटी गरोदर महिलांना 12,000पासून संरक्षित लसीकरणच्या देण्यात आलेलं आहे. राष्ट्र आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत LOC पलीकडे 9 दहशतवादी तळ नष्ट करण्यात आलेले आहे. सैनिकांचा आत्मनिर्भरचं वाहन केलेलं आहे. कलम 370 आणि 35A हटवून जम्मू काश्मीरमधील संविधानिक व्यवस्था आणि राष्ट्रीय एकात्मता पूर्णपणे समाविष्ट करण्यात आलेला आहे. 2 संरक्षण निर्माण 34 पट वाढ 2024-25 मध्ये जवळपास 23,722 कोटीवर पोहोचलेला आहे. पहिली स्वदेशी विमानवाहू योद्धा INS विक्रांत देशाची संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेचा आणि समर्थनाचे प्रतीक आहे. 2026 मार्चपर्यंत नक्षलवाद समाप्त करण्याचं आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहानी घोषणा केलेली आहे. तुम्ही बघत असणार की तेही आता जवळपास नक्षलवाद ज्या प्रमाणात सरेंडर करतात नक्षली, आणि मला असं वाटतं की 26% आधीच ते सगळं संपुष्टात येणार आहे. 2014 मधील 10व्या स्थानावरून 2025 मध्ये 4थ्या क्रमांकाचा, जापानला मागे टाकून आपला देश हा 4थ्या क्रमांकाचा जगातला मोठी अर्थव्यवस्था आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनलेली आहे. 2024-25 आर्थिक वर्षात वस्तू व सेवामध्ये जवळपास $425 अब्ज निर्यातीचा नवा विक्रम यावर्षी आपण केलेला आहे. PLI उत्पादन योजनेअंतर्गत 1.61 लाख कोटी गुंतवणूक, 14 लाख कोटी उत्पादन, 5.31 लाख कोटी निर्यात आणि 11.5 लाख रोजगार निर्मिती झालेली आहे. कोविड काळात MSMEs आणि व्यावसायिकांना आधार देणारे 29.8 लाख कोटीचे आत्मनिर्भर भारत पॅकेज देण्यात आलेलं आहे. 2014-15 मध्ये 5,975 पेटंट मंजूर झाले होते, तर 2023-24 मध्ये ही संख्या 1,03,000 एकूण 60 वर पोहोचून 17 पटांनी ते वाढलेले आहे. पायाभूत सुविधा त्याच्यात जवळपास मागील 11 वर्षात 2014 ते 2025 राष्ट्रीय महामार्गामध्ये 54,917 किलोमीटरची वाढ झालेली आहे. 2014 पासून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 3.96 लाख किलोमीटर ग्रामीण रस्ते बांधलेले आहे. कार्यरत विमानतळाची संख्या 2014 मधील 74 वरून 2025 मध्ये 160 झालेली आहे. उडान योजनेअंतर्गत 83 नवीन विमानतळे आणि 88
स्थानक जोडलेली आहे. 136 जागतिक दर्जाचे वंदे भारत ट्रेन आता कार्यरत आहे. दिल्ली मेरठ रॅपिड रेल वरील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, डोंगरात सर्वाधिक लांब रेल्वे बोगदा, पूल यासारख्या महत्त्वाचे प्रकल्प भारताला नवीन गती देत आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने एक मिशनमध्ये 104 उपग्रह आणि पहिले खासगी रॉकेट विक्रम S लॉन्च करून एक नवीन विक्रम केलेला आहे. डीबीटीच्या माध्यमातून जवळपास 84 लाख कोटी वितरित करण्यात आलेल्या आहे. जनतेची होणारी फसवणूक टाळून 3.48 लाख कोटीची बचत या माध्यमातून केलेली आहे. 22 महिन्यात 99.6% जिल्ह्यांमध्ये 5G सेवा पोहोचली आहे. 2.17 लाख ग्रामपंचायतीमध्ये ब्रॉडबँड माध्यमातून इंटरनेट पोहोचवण्यात आलेला आहे. इंटरनेट कनेक्शन 85% वाढ करण्यात आलेली आहे. 2014 मधील 25.5 कोटी वरून जून 2024 पर्यंत 97 कोटीपेक्षा जास्त कनेक्शन या माध्यमातून दिलेले आहे. अयोध्यातील महान राम जन्मभूमी मंदिर असणार, काशी विश्वनाथ कॉरिडॉर असणार किंवा उज्जैनमधील महाकाल लोक यांच्या सह प्रमुख सांस्कृतिक स्थळांवर विकास झालेला आहे. प्रसाद योजनेअंतर्गत सांस्कृतिक स्थळांवर विकासासाठी सुमारे 1900 कोटीची गुंतवणूक केलेली आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या सन्मानार्थ जनजाती गौरव दिवस साजरा करण्यात, त्यांच्या जयंती दिवशी साजरा करण्यात येतो. वक्फ मालमत्तेमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवण्यासाठी वक्फ संशोधन कायदा 2025 लागू करण्यात आलेला आहे. देश पारतंत्र्य असताना चोरी झालेल्या आहे. कलाकृतींपैकी 642 कलाकृती गेल्या 11 वर्षात परत मिळवल्या आहे. तर 2013 पूर्वी फक्त 13 या कलाकृती परत मिळवण्यात आल्या होत्या. 2014 नंतर उत्तर मध्य शस्त्र संघर्ष 65% कमी झालेला आहे. आपसा 75% भागातून मागे गेलेली आहे. ओडो 2020 म्हणजे जे आपल्या 7 सिस्टर्स आणि नॉर्थ ईस्ट स्टेट्स आहेत त्या संदर्भातली ही माहिती आहे. आणि या ज्या सगळ्या ज्या दहशतवादी संघटना आहेत या आता तिथे नॉर्थ ईस्टमध्ये कमी झालेल्या आहेत. तिथे मोठ्या प्रमाणात संघर्ष कमी करण्यात केंद्र सरकार यशस्वी झालेलं आहे. मागील 11 वर्षात 10 ग्रीनफील्ड विमानतळे त्या भागात बांधण्यात आलेले आहे. पूर्वर नको बोलू. तर भारतातील 44,869 कोटीपेक्षा जास्त किमतीच्या 3,613 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे. पर्यावरणाच्या संदर्भात 2014 पासून देशाची अक्षय ऊर्जा क्षमता जवळपास 3 पट वाढलेली आहे. भारताने COP21 लक्ष पूर्ण केलेले आहे, ज्यात 40% ऊर्जा गैर फॉरेन्सिक इंधन सूत्रापासून मिळते. 2014 मध्ये सुरू झालेल्या नमामि गंगा कार्यक्रमाअंतर्गत 494 प्रकल्पांसाठी 40,481 कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत. 315 प्रकल्प त्यात पूर्ण झालेले आहेत. PM ई-बस सेवा योजनेअंतर्गत 14 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 7,293 इलेक्ट्रिक बसेस मंजूर करण्यात आलेल्या आहेत. मला वाटतं की या सगळ्या संदर्भात आपल्याला या संदर्भात एक नोटही मी आपल्या सर्वांकडे पाठवतो. हे जे मागील 11 वर्षापासून माननीय नरेंद्रजी मोदी त्यांच्या मार्गदर्शनात, त्यांच्या नेतृत्वात आपल्या देशात हे काम आहे त्या संदर्भातली माहिती मी आपल्याला दिली आहे. जितकी मी देऊ शकलो तितकी. ठीक आहे आवाज जातो. मी हे तुम्हाला देतो आणि हे आकडे तुम्हाला देतो. म्हणजे तुम्हाला PDF तुम्हाला पाठवतो. हे जे मी आकडे तुम्हाला सांगितले, निश्चितच तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही या संदर्भात विचारू शकता. हॅलो. कोणाचे प्रश्न? हॅलो. नाही, या 11 वर्षाचे कार्यक्रम तुम्ही विचारा केंद्र सरकारचे, एकदम गल्लीचे नको, दिल्लीचे विचारा प्रश्न. दिल्लीच्या योजना आपल्या
भंडारा जिल्ह्यामध्ये आता भंडारा बायपास 500 कोटीचा जो तुम्ही आता आजकाल वापरताय, देवरी फ्लायओव्हर 400 कोटीचा, भंडारा रामटेक बायपास 400 कोटीचा, रामटेक गोंदिया मार्ग 850 कोटीचा, गोंदिया बालाघाट 300 कोटी, भंडारा तुमसर बालाघाट 600 कोटी, पवनी भंडारा 450 कोटी, साकोली लाखांदूर 350 कोटी, गोंदिया गोरेगाव 116 कोटी, गोंदिया आमगाव 230 कोटी, आमगाव देवरी 410 कोटीचे रस्ते यामध्ये मंजूर झालेले आहे. रोजगाराकरता काय आता जर समजा मी जवळपास तुम्हाला 10,000 कोटीच्या रस्त्याचे कामं सांगितले. आता इथे जे लोक काम करत होते रोजगार नव्हता का? नाही, इथे इंजिनियर काम नाही करत होते का? सुपरवायझर होते, इंजिनियर होते, तिथे इलेक्ट्रिकल इंजिनियर असणार, सिव्हिल इंजिनियर असणार, सगळेच लोक काम होते ना. तो रोजगार तो होताच की नाही. तुम्ही शासकीय रोजगार म्हणता का? परमनंटच आहे. त्या कंपन्या सगळ्या परमनंट आहे. त्या सगळ्या कंपन्यांमध्ये परमनंटच रोजगार मिळालेला आहे. आणि आणखीन रस्त्याचे कामं सुरू आहे. आता नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेस हायवे सुरू झालेला आहे. त्या समृद्धी एक्सप्रेस हायवे आता आपण गोंदिया जिल्ह्यासोबत जोडणार आहे. तो नागपूर ते भंडारा आणि भंडारा ते गोंदिया मोहाडी मार्गे असा तो रस्ता जाणार आहे. त्यामध्येही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामध्येही आपली कनेक्टिव्हिटी गोंदियाची नागपूर सोबत आणि मुंबई सोबत त्यामध्ये होणार आहे. तसंच दुसरा रस्ता नागपूर ते तोच रस्ता गडचिरोलीपर्यंत लाखांदूरच्या मार्गे, म्हणजे दोन्ही रस्ते, हे जे दोन्ही मोठे रस्ते आहेत जे मुंबई सोबत जोडणार आहे, हे दोन्ही रस्ते भंडारा जिल्ह्यातनं जाणार आहेत. भाऊ, आता मला एक सांगा की आपण भंडारा गोंदिया जिल्ह्यातून एवढं चांगलं प्रतिनिधी आपण विधानसभेत पाठवले, ठीक आहे, आपला लोकसभेचं सोडून द्या सध्या, पण आणि तुम्ही पण विधान परिषद सदस्य आहात, ठीक आहे, वेगळ्या गोट्यातून गेले मागच्या वेळेस, पण या जिल्ह्याला मागील कालावधीपासून बघा म्हणजे कुठलंही प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात मिळालेलं नाही. म्हणजे आता मागे गोंदिया जिल्ह्यातून आमचे काय नाव आहे त्यांचं, बडोले साहेबांना मिळाल्यानंतर म्हणजे खूप मोठा लांबलचक कालावधी झाला. तर काय म्हणजे तुम्ही पण सरकार पुढे सांगा ना, नाही का, काय म्हणजे ही उणीव का बरं आहे? म्हणजे आम्ही सरकारचे प्रतिनिधीच आहे. प्रतिनिधित्व नाही मिळालं तर काय झालं? आम्ही आहे ना. तुमचे कामं कोणते थांबले आहेत? कामं तर सगळेच होणार आहेत. नाही, ते तसं नाही, पण मंत्रालयामध्ये जेव्हा आपण जातो तर तिथे आपल्याला वाटतं ना की आपला कुठला तरी एक माणूस इथला बसला असला पाहिजे, किंवा भंडारा किंवा गोंदिया जिल्ह्यातून एक कोणीतरी दिलं पाहिजे. तुम्ही मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री ते आपलेच आहेत, बोर्ड पालक ते आपलं समजतात. तुम्ही याचा अहवाल पाठवा आणि सर्व मिळून. जिल्हाध्यक्ष आता आहेत, त्यांनाही वाटलंही पाहिजे की कुठेतरी, माझं आता असं म्हणणं आहे की बाबा जो सक्षम असेल त्याला द्या ना, जो दोन्ही जिल्ह्यात कार्य करतो आहे अशा माणसाला दिलं गेलं पाहिजे. आम्हाला काही म्हणणं नाही, पण एक कुठला तरी एक प्रतिनिधी त्या ठिकाणी मंत्रिमंडळात त्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातून गेला पाहिजे असं आमची इच्छा आहे. इशारा या विषयावर घ्या ना, या विषयावर प्रश्न विचार, तो आपण वैयक्तिक बोलू. ठीक आहे. दुसरं असं होतं की महत्वाचं की अजूनही काही म्हणजे पुनर्वसनाचे प्रश्न आहेत, अजूनही काही प्रलंबित आहेत, त्याच्यावर सुद्धा थोडं लक्ष घातलं पाहिजे मला असं वाटतं. आता मी मागेच या संदर्भात मिटिंग घेतली, ज्या गावांचे प्रश्न प्रलंबित होते त्या संदर्भात नागपूरमध्ये UIDC मध्ये त्या संदर्भात मिटिंग घेतली. ते सगळे प्रश्न जवळपास 90% मार्गी लागलेले आहे आणि 10% जे प्रश्न आहेत त्यामध्ये काही ना काही तोडगा आपण काढणार आहे. आपल्या माहितीकरता सांगतो की मी मागे लक्षवेधी या संदर्भात पुनर्वसन, ज्या लोकांनी पुनर्वसनच्या संदर्भात 2,90,000 रुपये घेतले होते त्या लोकांना सरकारी नोकरीच्या जागी 2,90,000 त्यांनी घेतले होते. पण आता आपण जिल्ह्यात आहे ज्यांनी 2,90,000 रुपये घेतले होते त्या सगळ्यांना आता सरकारी नोकरीमध्ये प्राधान्य. योजनातली लक्षवेधी घेतली, त्याचा फलस्वरूप आता मुख्यमंत्री साहेबांची त्यावर, जसं आता तुम्ही म्हणताय की हे आमच्या सरकारने केलं, ठीक आहे, कोणत्या याच्यात, केंद्रातलं म्हणा किंवा राज्यातलं म्हणा, नाही तर हे आम्ही भाजप म्हणून आम्ही कार्य, हे 11 वर्ष मोदींचे या संदर्भात प्रेस कॉन्फरन्स मित्रपक्ष ते आपल्या आपल्या स्तरावर घेतील ना, त्यांच्या विधानसभामध्ये आम्ही जिल्हा म्हणून घेतलेला आहे. भंडारा विधानसभेमध्ये जे कामं सुरू आहे हे तुमच्या पक्षाचे आहे का शिंदे गटाच्या पक्षाचे आहे? 11 केंद्र सरकारने जे महाराष्ट्र सरकारचे जे कामं सुरू आहे, रोड बांधकाम, रस्ते, महाराष्ट्र राज्यामार्फत त्याच्यामध्ये युतीनुसार कामं सुरू आहे का पार्टनरशिप मध्ये काम सुरू आहे?
ते मला माहित नाही. तुम्ही काही पुरावे देणार मी त्या संदर्भात तुमचे लोक काम करतात त्यांची आहे. म्हणजे तुम्ही काम नाही दिले पण ते देऊन राहिले असं आहे का बीजेपी सरकारला? मला त्याचं माहित नाही. तुमच्याकडनं माहिती घेऊन नंतर मी तुम्ही बोलू शकत नाही. मी बोलू शकतो. मला माहित नाही. मुंडेकरी कामं आणले असं सिद्ध होते बंडाचे सगळे राज्य शासनाचे पैसे ठीक आहे. तुमच्या पैशाचे काम आहेत ते. आमच्या पैसे 10% कमिशन कोण खाऊन राहिलं? ते तुम्ही द्या लक्ष द्या. आम्ही तर लक्ष देऊन राहिलो पण त्याच्यावर तुमचं त्याच्यावर लक्ष नाही आहे. लक्ष आहे. अरे घ्या ना आता गल्लीचे कुठे विषय घेऊन दिल्लीचा घ्या ना. सर दिल्लीचा प्रश्न मोदी साहेबांनी 11 वर्षामध्ये एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही आणि आता तुम्ही त्यांच्या वतीने प्रेस कॉन्फरन्स घ्यायला बघा. असं आहे की आता याचं असं आहे की मी मोदीजींच्या वतीनेच घेऊन राहिलो ना. तुम्हाला जे मोदीजींना प्रश्न विचारते मला विचारा. मी सक्षम आहे. ज्या दिवशी मी आणि माझ्यासारखे कार्यकर्ता सक्षम नाही त्या दिवशी मोदीजी येणार ना. कधी लढाई एखाद्या देशासोबत होते किंवा काही तर सैनिक पहिले पुढे येतो, राजा थोडी ना पुढे येतो. तुम्हाला जे प्रश्न विचारायचे तुमच्या मनात जेवढे प्रश्न आहेत मोदीजी येऊन तुमची टीआरपी कशाला वाढवणार आहे? मी आहे ना. चला तुमच्या टीआरपीचा प्रश्न तुम्ही मगाशी उपस्थित केला की देशाला स्टार्टअप अंतर्गत काही आकडे सांगितले ते दिले. तर स्टार्टअप अंतर्गत भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये किती निधी आला आणि किती बेरोजगार युवकांना इंजिनियर्स लोकांना उद्योगाकरता देण्यात आला? तो आकडा घेऊन देतो तुम्हाला. देतो का आकडा? मागच्या वर्षी महाराष्ट्र सरकारला म्हणजे पार्टीकडे 1200 कोटी आले. MSME अंतर्गत 22,000 कोटी केंद्र शासनानं 24चा आकडा जाहीर केला होता की स्टार्टअप करता द्यायचा. भंडारा गोंदिया इव्हन नागपूर जिल्हा पण मी तिथे गेलो होतो उद्योग भवनामध्ये विचारलं की तिथे किती आकडा आला म्हणजे किती स्टार्टअप करता निधी आला तर तिथेही कोणाला तो पैसा भेटला नाही. मग हा स्टार्टअपचा निधी जातो कुठं? तुम्ही तर आकडेवारी सांगत असता. आम्ही देशाच्या आकडेवारी सांगितली तुम्हाला. आता मी पुढच्या ज्यावेळेस प्रेस घेणार त्यावेळेस भंडारा आकडा घेऊन देतो तुम्हाला. आज सगळ्या मग तुम्हाला दिले देशाचे. आता पुढच्याच भंडारा जिल्ह्याचा आकडे घेऊन तुम्हाला देतो. दूषित पाणी झालेलं आहे. दूषित वैनगंगा दूषित झालेली आहे आपल्या भंडाऱ्याला सगळ्या. ह्या प्रदूषणाच्या उपाययोजनेसाठी काही बघा. असं आहे की मी 2016 मध्ये ज्यावेळेस कारण याच्यासोबत नाही पण तुमचा एक प्रश्न मी मला वाटतं प्रत्येक अधिवेशनात हा कृषीच्या संदर्भात मी प्रश्न लावलेला आहे. लावलेले लक्षवेधी लावले. मागच्या अधिवेशनात त्या संदर्भात लक्षवेधी लावलेले. नागपुरात या संदर्भात कोर्टात ही केस सुरू आहे आणि नागपूरमध्ये जवळपास 500 MLD जो सांडपाणी जो येत होता त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया करून तो पाणी पूर्ण कोराडी थर्मल पॉवर प्लांटला विकलं जाऊन राहिलेलं आहे. त्यानंतर आता काय झालं, नागपूरच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती ज्या आहेत किंवा नगर परिषद आहे तिथे मोठ्या प्रमाणात लोकवस्त्या वाढलेल्या आहेत, लोकसंख्या वाढलेली आहे, विकास झालेला, डेव्हलपमेंट झालेला, फ्लॅट स्कीम आलेल्या आहेत आणि तोही आता मोठ्या प्रमाणात सांडपाणी आपल्या नागनाला येते. त्या संदर्भात आपण प्रत्येक ग्रामपंचायतीला आता योजनेच्या अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला कंपल्सरी करतोय की ते त्यांचं जे सांडपाणी आहे त्याच्यावर प्रक्रिया करूनच ते नाल्यात सोडलं पाहिजे. या संदर्भात आणखीनही एक केंद्र सरकारने एक GR काढला, त्या सर्क्युलर काढलेला, त्यात हे जितकेही मोठे पॉवर प्लांट आहे हे पिण्याचं हे वापरू शकत नाही, नदीचं पाणी वापरू शकत नाही, ट्रीटमेंट पाणीचं वापरण्याच्या संदर्भात केंद्र सरकार मागच्या लक्षवेधी लावली ठीक झाले, पण निश्चितच त्यासाठी आपण करत आहे. आणि या NTPC जे पाणी आहे जे त्याला ट्रीटेड वॉटर घेण्याच्या संदर्भात आपण निर्देश देणार. सर, तुम्ही नमामि गंगेचा आता उल्लेख केला होता, तर त्या ही जी आहे योजना, नदीची जी योजना आहे, नदीजोड योजना आणि त्याच्यावरती जे आहे, तर त्या नमामि गंगेच्या याच्यामध्ये याला इन्क्लूड नाही करता येणार का? नमामि गंगा ही गंगेवरची योजना आहे, वेनगंगेवरची नाही आहे. निश्चितच वेनगंगाला ज्यावेळेस नदीजोड प्रकल्पाच्या अंतर्गत 80,000 कोटीची योजना आता मंजूर झालेली आहे. वेनगंगा ते नाळगंगा म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये याचं पाणी येणार आहे. ज्यावेळेस या पाणी ज्यावेळेस उपसा होतील आणि त्याला आणखी स्वच्छ करण्याच्या अनेक योजना आपण आणतोय, त्यानंतर निश्चितच याचं प्रदूषण कमी होणार.
हेल प्रकल्प 2012 मध्ये ते लोकांनी हस्तांतरित करायच्या संदर्भात शेतकऱ्यांकडे गेले होते. 2013 मध्ये शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आणि 2013 पासून 2025 पर्यंत तिथे कोणताही उद्योग झाला नाही. MIDCने त्यावेळेस नोटिफिकेशन केलं होतं. MIDCने एक अलॉटमेंट लेटर भेटला दिलं आणि त्या संदर्भात अनेक वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत असताना भेलचे लोक काही त्यांनी ते पैसे मारून ते जमीन काही आपल्याला देत नाही, नवीन उद्योग सुरू करत नाही. मागे आम्ही खूप प्रेशर केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही तिथे सोलार प्रोजेक्ट आणू, पण त्या भागातील शेतकऱ्यांनी आमच्या त्या सोलार प्रोजेक्टला विरोध होता, कारण सोलार प्रोजेक्टने रोजगार निर्मिती होणार नाही. ती जागेमध्ये ठीक आहे, उद्योग नावापुरते उद्योग सुरू होणार, पण आपला मूळ उद्देश होता की तिथे रोजगार निर्मिती झाली पाहिजे. रोजगार म्हणून आपण तो प्रकल्प नाकारला. त्यानंतर आता मागच्या 2 महिन्याआधीच मी या संदर्भातली MIDC मध्ये मिटिंग घेऊन आणि MIDC आणि भेलच्या अधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला पर्यायी जागा मराठवाड्यामध्ये सोलार प्रकल्पासाठी देतो. तुम्ही ही जागा एखादा फूड प्रोसेसिंग युनिटसाठी किंवा एखादा मोठा दुसरा उद्योग आम्ही इथे आणू, तुम्ही जागा खाली करून द्या. त्यांनी 2 महिने आम्हाला त्यांनी सांगितलं की 7-8 दिवसात आम्ही तुम्हाला या संदर्भात आम्ही मिटिंग घेऊन तुम्हाला सांगतो. पण त्यांनी काहीच कोणतं रिप्लाय दिला नाही. म्हणून मी मागच्या आठवड्यामध्ये तिचे दारं आम्ही उघडून तिथे आता आम्ही शेती करणं सुरू केलेलं आहे. त्या भागातील शेतकऱ्यांची इतकी शेती होती ज्याच्या प्रकल्प सुरू होत नाही तोपर्यंत तेथील शेतकरी तिथे शेती करतात. तुम्ही गेल्यानंतर नंतर अजून ताले लावण्यात आले, पोलीस लावू शकत नाही आता, आणि मागची भिंत तोडली तर शेतकरी सगळे मागून येऊन राहिले आणि पोलीस लावले. पोलीस लावल्यानंतर कसं पोलीस म्हणजे तिथे लोहार चोरीला गेला माझ्या म्हणून, बाकी शेतकरी शेती करते, शेतकऱ्यांसाठी नाही लावलेलं. माझा एक प्रश्न आहे, आपण मोदी सरकारची 11 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची असं आपलं ब्रीदवाक्य आणि या संदर्भातच आजची ही पत्रकार परिषद आहे. पण ज्यांनी केंद्रामध्ये नेतृत्व केलं 5 वर्ष, ते या मंचावर का नाही? ते मला असं वाटतं की आशुभवनने निबंधन बाहेर नागपूरला आहे. ते आशुभवन ते नागपूरला वैयक्तिक कामासाठी ते नागपूरला गेले नाही, कारण ज्यांनी 11 वर्षापैकी 6 वर्ष मोदी साहेबांच्या 5 वर्ष आपल्या लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं, तर ते नागपूरला गेले असल्यामुळे त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे ते येऊ शकले. वैयक्तिक कारण आहे की वैयक्तिक नाराजगी? ते तुम्ही लोक फालतूचे प्रश्न विचारताना म्हणून ते आले नाही. साईडवरून यायचे म्हटले ना, पण साईडवर गेले म्हणून तुम्ही संघाची बैठका गेलेल्या आणि तुम्ही असे प्रश्न विचारता म्हणून द्या, आणि विशेष करून तुम्ही दोघंच नाराजी आहे आशुभाऊ. बघा असं आहे की शेती आणि सिंचन या 2 ह्याच्यात राज्य किंवा कोणता विभाग पुढे राहणार की मागे राहणार हे ठरलं जातं. इथे आता सिंचनाचे जवळपास सर्वच प्रकल्प पूर्ण झालेले आहेत. आणखी नवीन प्रकल्पही सुरू करत आहे. गाळमुक्त धरणाच्या अंतर्गत आपण पूर्ण 4400 तळ खोदण्याचं काम, म्हणजे पूर्ण मोठी करण्याची कॅपॅसिटी वाढवण्याचं काम हे थांबरे बाबा, आमचं होऊ दे मग. तर तेही काम करतोय. सिंचन वाढलं तर निश्चितच शेती इथे चांगलं होणार. पाणी मुबलक राहिलं तर 3 वर्षातून 2 काठी किंवा 3 वेळेसी तिवारी पेरणी होऊ शकणार आणि मोठ्या प्रमाणात या माध्यमातून इथे म्हणजे शेतीच्या माध्यमातून आपल्याकडे उत्पन्न वाढणार. दुसरं आपल्याकडे सगळ्यात मोठी जी समस्या होती ती आपण जर पूर्ण बफर कोर आणि इकोसेन्सिटिव्ह झोन जर बघितलं तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात जवळपास 50% जागा ही इकोसेन्सिटिव्ह झोन किंवा या जंगलांमध्ये येतात आणि उर्वरित 50% जागेमध्येच आपण काही करू शकतो. म्हणजे या भागांमध्ये क्रशर असणार किंवा कसणार. तर या संदर्भातही मी मागील बावनकुळे साहेबांना विनंती केली होती. या संदर्भात वन मंत्र्याची मिटिंग घेतली
आणि त्यात मी सुद्धा होतो. त्या संदर्भात आपण ही इको सेन्सिटिव्ह झोन कमी करण्याच्या संदर्भात आपण सूचना दिल्या. त्या संदर्भात आता काम सुरू आहे. एकदा ते झालं तर आणखीन मोठ्या प्रमाणात जागा आपल्याला या सगळ्या उद्योग वगैरे चालू करायला हे ना. तुमच्या माहितीला सांगतो 2016च्या इको सेन्सिटिव्ह झोनच्या नोटिफिकेशन मध्ये भेलचाही प्लॅन्ट होता, गोरेगाव MIDC होती आणि देवरी MIDC होती. हे मागे 2021-22 मध्ये मी स्वतः प्रयत्न करून हे 3 MIDC त्यातनं काढले. आता परत हे करून ह्याची लिमिटच आपल्याला कमी करून घ्यायची आहे. नाहीतर ही लिमिट कमी नाही केली तर ते कोणताही उद्योगधंदा येऊ शकणार नाही. आणि निश्चितच अशा अनेक कारण आहेत जिनी आपले दोन्ही जिल्हे म्हणजे तुम्ही जर हा आपला विभाग म्हटला तर विदर्भ तसं महाराष्ट्रामध्ये थोडा मागासलेला आहे. जर तुम्ही आता जर या 11 वर्षात जर बघितलं ना माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून तर तुम्ही आपल्या विदर्भात म्हणा नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं होत आहे. आणि मुंबई ही देशाची किंवा एशिया भाजीपाला फळं जाऊ शकणार. आणि निश्चितच एक इतकं मोठं बाजारपेठ आपल्या जिल्ह्याला मिळालं, दोन्ही जिल्ह्याला. प्रोसेसिंग युनिट्स आले मोठे तरी आपल्या मालाला भाव मिळणार, आपल्या इथे प्रगती. या सगळ्या विषयासाठी अनेक वर्षापासून मीही प्रयत्नशील आहे. आमचे इथचे सगळे लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहे. माननीय फडणवीस साहेब निश्चितच याच्यासाठी प्रयत्नशील आहे. आता तुम्ही जर आपण आपल्या विभागातच बोलू तर विदर्भ मागासलेला होता, पण आज जर इथे नॅशनल हायवेचे कामं सुरू आहे, ज्या प्रमाणात गडकरी साहेबांच्या माध्यमातून ड्रायपोर्ट पासून सगळी प्रगती होत असताना मला स्वतः वैयक्तिक असं वाटतं की गडचिरोली जिल्हा आयरन ओर मिळाल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात लॉ युनिव्हर्सिटी या सगळ्या युनिव्हर्सिटी आलेल्या आहे आणि मोठ्या प्रमाणात सगळ्या वर्षात माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय गडकरी साहेबांच्या प्रयत्नांनी येत आहे. पण कुठेतरी या सगळ्या प्रगतीमध्ये थोडंसं मला तरी वाटतं की भंडारा आणि गोंदिया मागे राहिलेला आहे. आणि या सगळ्यांसोबत कॉम्पिटिशन मध्ये कुठेतरी भंडारा गोंदियाही आलं पाहिजे. याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे. आणि हे ज्या आता गाळमुक्त धरण योजना असणार, आपलं इको सेन्सिटिव्ह झोन कमी करण्याच्या संदर्भात असणार, भेलच्या जागेवर काही उद्योग सुरू करण्यात असणार, आणखीन 1-2 उद्योग इथे सुरू करण्यात, निश्चितच आपणही मेनस्ट्रीम सोबत या माध्यमातून येऊ शकू. झुडपी जंगल नाही. बघा असं आहे, तुम्ही जर केंद्र सरकारच्या झुडपी जंगलाची धोरणापेक्षा तुम्ही आता लेटेस्ट मध्ये जे सुप्रीम कोर्टाने या संदर्भात निर्णय दिलेला आहे ते हे जे झुडपी जंगल जे शहरी भागांमध्ये जिथे वस्त्या बसल्या होत्या, जिथे घरं झाले होते, जिथे एखादा उद्योग चालू झाला असतो तिथे ते सगळे त्यातनं मुक्त केलेले आहेत. झुडपी जंगल त्यातनं काढण्यात आलेले आहे, प्रस्तावित केलेले आणि सगळे निघणार आहे. तुमच्या माहिती करता त्यांनी प्रस्ताव मागितलेला आहे. हे जे जितके आता तुम्ही जर नागपूरमध्ये जर मी आता नागपूरचा विषय सांगतो की तुम्हाला निम्मे झोपडपट्टी अशा आहेत की ज्या या झुडपी जंगलावर आहे. तुम्ही आपला लाखांदूर मध्ये अर्ध लाखांदूर जर तुम्ही बघितलं तर झुडपी जंगलमध्ये. तर असं महाराष्ट्रामध्ये बाकी 2014च्या आधी जो विकास झाला त्या विकासचं जे भुर्दंड आहे ते विदर्भावर झालं. तिथे विकासचे मोठे मोठे प्रकल्प आले, तिथचं फॉरेस्ट लँड कमी झाले आणि ते फॉरेस्ट लँडचं इथे रिझर्व्ह फॉरेस्ट वाढवण्यात आले इथे. कारण ते समतोल फॉरेस्टचा एक समतोल महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे, तो एक पर्सेंटेज फिक्स पर्सेंटेज आहे आणि तो तिथचा विकास झाला आणि अन्याय आपल्यावर झाला, त्याचा भुर्दंड आपण भरण्यात आला. आणि म्हणून ही आता झुडपी जंगलाची जी सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय हा आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे. या संदर्भात मोठ्या प्रमाणात हे झुडपी जंगल कमी होणार आणि त्या सगळ्या कमी झालेल्या लोकवस्त्या असतील किंवा उद्योगधंदे येतील. नाही, बिलकुल नाही. झुडपी जंगलवरती कोणतं जे झालं झुडपी जंगलवर त्याच्यावर ते अतिक्रमणच आहे. झुडपी जंगलाचे याच्यावर अतिक्रमणच झाले आहे, जे झालेले आहेत. तुम्हाला जे मागच्या अनेक वर्षापासून दिसतात आहे की झुडपी जंगलवर पण तिथे ते अतिक्रमणच झाले. तिथे कधीच फॉरेस्ट विभागामार्फत किंवा राज्य शासनाच्या माध्यमात केंद्र सरकारने कोणत्याही परवानग्या देण्यात आल्या नव्हत्या. भंडाराला जो बायपास झालाय त्याला भंडारा
बायपास केलेला आहे, म्हणजे भंडाऱ्याला यायला एक्झिट नाही नागपूरवरून किंवा लातूरवरून. आणि अगदी कालच कारदा ग्रामपंचायत आणि त्याच्या आधी टेकेपार माडगी आणि डोडमाजरी कारदा गिरोला सिल्ली यांनी जनरल रिझॉल्युशन घेऊन पाठवलेले आहेत NHAIला की आमच्या गावाला एक्झिट द्यावं, म्हणजे कारदाला एक्झिट द्यावं जेणेकरून भंडाऱ्याला सुद्धा एक्झिट मिळेल. ॲम्ब्युलन्सला जायला रस्ता नाही, फायरला जायला रस्ता नाही. बघा असं आहे की भंडारा शहरामध्ये जे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक कंजेक्शन होत होतं त्याकरता एक बायपास शहराला, कोणत्याही मोठ्या शहराला बायपास आहे. नागपूर शहर आहे, नागपूर शहराला चारही बाजूने रिंग रोड आहे, म्हणजे तो ॲज गुड एज चारही बाजूचा बायपासच आहे. कोणतंही मोठं शहर असतं, तुम्ही जर इथनं जर रायपूर करता गेलं तर अनेक शहरांना बायपास आहे. एक तर बायपास आहे, एकदा फ्लायओव्हर आहे. सध्या लाखणीला फ्लायओव्हर आहे, साकोलीला फ्लायओव्हर आहे, तिथे देवरीला फ्लायओव्हर आहे. असं सगळ्या जिथे जिथे ट्रॅफिक कंजेशन होतं मधातल्या फॉरेस्टमध्ये फ्लायओव्हर आहे. तर नॅशनल हायवेज वरती एक तर बायपास होणार नाही तर फ्लायओव्हर होणार नाही. बायपास जो झालाय त्याला भंडाऱ्याला कनेक्ट, भंडाराला तर त्या फ्लायओव्हरवरनं कसं, भंडाराला तुम्हाला नागपूरवरून येताना येतं, मी येतो ना रोज. अंतर जास्त आहे ना, 6-7 किलोमीटर अंतर आहे आणि सिंगल लेन रोड आहे. कुठे आपण जेव्हा एंटर करतो बायपासच्या बाजूने भंडाऱ्यासाठी त्यावेळेस तुम्ही जर लाखणीवरून आले तर अगदी शिंगोरी पासून तर कारदापर्यंत सिंगल लेन रोड आहे. या सिंगल लेन रोडला बायपास जिथं संपतो, तुम्ही सूचना दिली, मी आता इतकं लक्ष दिलं नाही, पण तुमच्या सूचनेला मी थोडंसं हे करून तिथे आपण सिंगल लेनच्या जागी डबल लेन तरी करू शकतो. किंवा जर एक्झिट दिला जिथे बायपास संपतो, ब्रिज संपतो मेन, तिथून एक्झिट असते. नागपूरला आपण बघितलंय, नक्की ना. उमरेड रोडला एक्झिट आहे, दिगोलीला, सगळ्या ठिकाणी. सजेशन फॉर ऍक्शन. दुसरं एक आहे की आपण जसं अंडरपासेस देवलीला झालाय, पण भंडारा ते पवनी जो नॅशनल हायवेचा स्ट्रेच आहे तो मिटिगेशन मेजर झाल्यामुळे म्हणजे फॉरेस्टेड नाही, तर ते प्रोव्हिजन तुम्ही करून आणणार का? निश्चितच जिथे आता जिथे उरले झाल्यानंतर एक एक विषय आपण करू. भाजप कोणाच्याच दबावामध्ये नाही आहे, ते फिजिबलच नाही आहे. तुमच्या माहिती करता ते फिजिबलच नाही आहे. आणि हे काहीतरी लोकांचा रिटायरमेंट प्लॅन आहे विदर्भ मुवमेंटमध्ये, म्हणजे काहीतरी म्हणजे जे राजकीय रिटायर्ड झालेले आहेत ते त्यांचा प्लॅन आहे, बाकी काही विषय नाही. विदर्भ काही फिजिबल नाही. मुनगंटीवार साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनीच तर आधी तो विदर्भ वेगळाचे नारे दिले होते. त्या संघटनेला समर्थन दिलं होतं विदर्भ. त्यांना लक्षात आलं की विदर्भ वेगळं होऊन काही फिजिबल होत नाही. आणि मी स्वतः पहिल्या दिवसापासून संयुक्त महाराष्ट्राच्या फेवरमध्ये चेतन बोलत आहे, पहिल्या दिवसापासून. राष्ट्रीय शहरी नवनिर्माण योजना अंतर्गत भंडाऱ्यात 3 रस्त्यांची कामे थांबली आहेत आणि आम्हाला माहिती मिळाली की तुम्ही त्यांची इन्क्वायरी लावली आहे म्हणूनच ते कामं थांबवली. कोणते कोणते? एक बस स्टँड ते BTV हॉस्पिटलवाला मार्ग. या रस्त्यांची मी कोणत्या याची इन्क्वायरी लावली नाही. मी कधीही पॉझिटिव्ह काम करतो, निगेटिव्हच्या भानगडीत मी पडत नाही, कधीच नाही करतो. मग ती कामं सुरू व्हावी त्यासाठी काही नाही, मला माहित नाही. आता तुम्ही माहिती दिली पण निधीमुळे थांबलेले. मला वाटतं आशुभाऊ नगर परिषदेच्या संदर्भातले उत्तर देतील, मला एवढं माहिती. नागपुर नाका से लेके भोजापुर तक गवर्नमेंट के 300 करोड़ रुपया सिर्फ बाढ़ पीड़ित में अब तक का मकान के लिए लिए और 2 एकड़ जमीन 3 एकड़ जमीन का पैसे लेके डूबी बोला। और उसके बाद किस नेता के इशारे से या किस अधिकारी के इशारे से वो सब जमीन कब्जा हो रहा, किराए में दिया जा रहा है। गवर्नमेंट को पैसे लेने के बाद 7.5 एकड़ जमीन, उसके लिए जांच होनी चाहिए, उसमें विकास हो सकता है। भैया मैं आपसे और आशुभाई से माहिती लेके ये संदर्भ में आपको बताता हूँ, मुझे एग्जैक्ट नहीं पता। जी मेरे पास पूरा बात दे दूंगा, दे दो। धन्यवाद।